जेव्हा तुम्ही या मुंबई 3 मध्ये जागा विकत घेताय तर तुम्हाला ना असे एक डेव्हलपर सांगणार आहेत, लँड्स अँड डेव्हलपर. ते तुम्हाला डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत सगळ्यांची मदत करणार आहे. म्हणजे ते स्वतःच तुम्हाला सांगणार आहेत की बाबा तुम्ही सर जागा घेताय ना, तर तुम्ही सातबारा बघा, तुम्ही त्याचा 8अ बघा, तुम्ही नकाशा बघा, तुम्ही स्वतः सर्वे करून घ्या सर. ते सर्वे करण्यामध्ये, सगळं डॉक्युमेंटेशन करण्यामध्ये पण तुम्हाला हेल्प करतात. तर त्याच्यामुळे कसं आहे, जेव्हा तुम्ही जागा घेताय तर तुम्ही जागा घेतल्यानंतर तुम्ही रिलॅक्स माइंडने राहू शकता. आणि याशिवाय यांच्याकडे ज्या पण जमिनी अवेलेबल आहेत मुंबई 3 मध्ये, या जेन्युइन जमिनी आहेत. यांना खूप कमी लो मार्जिन वरती ऑपरेट करतात आणि जसं तुम्हाला म्हटलं डॉक्युमेंटेशन मध्ये पण तुम्हाला कंप्लीट हेल्प करतात. आणि त्याचबरोबर यांच्याकडे ना मल्टिपल पेमेंट ऑप्शन्स पण आहेत. म्हणजे काय, तुम्हाला सगळी अमाऊंट मे बी एकदम द्यायची गरज नाही, तर तुम्ही थोडी थोडी पण देऊ शकता. सो ते काय आहे ना, तर ते तुम्हाला त्यांच्याबरोबर बोलूनच जाणून घ्यावं लागेल. तर त्याच्यासाठी मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस ओके दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, स्क्रीनवरती पण तुम्हाला दिसत असणार आहे तो ॲड्रेस. आणि वाशीमध्ये यांचं ऑफिस आहे, तर तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. कुठचीही जागा घेताना जसं तुम्हाला म्हटलं, डॉक्युमेंटेशन नेहमी स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे तुमचं 7/12, 8अ, फेरफार, नकाशा, सर्वे हे सगळं झाल्यानंतरच जागा घ्या. लँड्स अँड डेव्हलपर्स तुम्हाला कम्प्लिटली हेल्प करणार हे सगळं करण्यासाठी. आणि ते केल्यानंतरच म्हणजे तुम्ही तुमचं लॉयर अपॉइंट करा, तुम्ही सर्च रिपोर्ट करा, टायटल सर्च करा आणि ते केल्यानंतरच तुम्ही लँड परचेस करा. आणि जसं तुम्हाला म्हटलं की लँड्स अँड डेव्हलपरचं अशी जी वर्किंग प्रोसिजर आहे, तर त्याच्यामुळे ना हाय रँकिंग गव्हर्नमेंट ऑफिशियल्स म्हणा, वेगवेगळ्या कार्गो कंपनीज म्हणा किंवा मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज यांनी त्यांच्याकडून ना जागा विकत घेतलेली आहे. कारण तर त्यांचा जो सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे तर ते आहे ट्रान्सपरन्सी. ते त्यांच्या क्लायंटला फसवत नाहीत, ते कम्प्लीट डॉक्युमेंटेशन त्यांना दाखवतात. तर ते त्यांची सगळ्यात मोठी चांगली गोष्ट आहे. सो जर तुम्ही मुंबई 3 मध्ये जागा परचेस करण्याचा प्लॅन करताय, तुम्ही स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल करा, अधिक माहिती जाणून घ्या, त्यांच्या वाशी ऑफिसला व्हिजिट करा आणि एकदा या मुंबई 3 ला पण नक्की व्हिजिट करा.